सूरज, ए सूरज, अरे कुठे गेला यो? बसवा ना इकडे या. जी मालक. या सूरज कुठे? काय तर कामानिमित्त बाहेर गेलेत. बरं राहू द्या, एक काम करा, पाहुण्यांसाठी गोड पाण्याची शाळी घेऊन या जावा. जी. हो चंदा, गोदाका कुठं आहेत? काय की असतील स्वयंपाकघरात. आणि तुम्ही लोडाची कौरं बदलणार होतं, त्याचं काय झालं? वय बदलायला चालते, पर तुम्ही म्हणलं ना गोदाकाला बोलव. नाही राहू दे, त्या कामात असतील, तुम्ही कौरं बदलून घ्या. नाही नाही, असं कसं, तुमचा शब्द खाली पडून कसं चालेल? अहो आमच्या सब पुरीला काम सांगितलं की सुसाट. अरे चला आवरा पटापटापटा, पाहुणे यायची वेळ झाली. राम 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 राम. बरं आहे ना? या. सूरज, हे कुठे गेल तर? मी कुठं ना? ये अरे अरे अरे, रांगोळी कोणी पुसली रे? अरे काय एवढी चांगली काढलेली रांगोळी पुसून टाकली कोणी? कुणी बसले रे रांगोळी? हा, बंदुकान गुळीच घालतो. हे सूरज, अरे काय बोलतोय, कळतंय का तुला? अरे समजा आपलीच माणसं आहेत, धावपळीत पुसली गेली असेल कोणाकडून तरी. नवीन काढून घेऊ ना, दुसरी काढून घ्या रांगोळी. साहेब बोलवलंस आम्हाला? हा स्वयंपाकाची समधी तयारी झाली. ही चौथी आहे साहेब तुम्ही मला विचारतायसा. अहो मनच थारेव नाही बघा, आपल्या ब्रह्मचार्याचं लगीन ठरतंय ना व. राणा उठला ना व. मी स्वयंपाकात होते जी, आणि तुम्हीच म्हटलासा ना बाहेर पडू नगस म्हणून. तो झोपला असेल. ध्यान ठेवा त्याच्यावर, बाहेर जाऊ देऊ नका त्याला. जी. हा. आलं. सूरज सिंह गायकवाड बांब लावून आलं. मंजिता, काहीतरीच काय बोलतीस? तोंडावरचा रुमाल काढा ते. अहो काढा म्हणते ना. अहो काय हे? हा, घरात काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? आज पण सकाळी सकाळी जाऊन आलात ना? अगं मला टेन्शनच आलंय जरा या लग्नाचं. आम्हाला पण टेन्शन आलंय. जाऊ का आम्ही पण? काय चाललंय मग? अहो या घरासाठी आम्ही राब राब राबतोय. रोज नवनवी जबाबदारी घेतोय अंगावर. आणि तुम्ही एकीकडं तुम्ही आणि दुसरीकडं तुमचा तो भाऊ. त्यांना समजावता समजावता आमच्या नाकी नऊ आलंय. मग झाला का तयार लग्नाला? आजपर्यंत आम्ही हाती काम घेतलेलं झालं नाही. असं झालंय का? खरं का काय? हा, काय समजवलं त्याला? समजावलं नाही, नुसतं बोललो. हा, पर काय बोललीस? मामांजींनी आम्हाला जेवढं सांगायला सांगितलं होतं तेवढंच सांगितलं त्यांना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.